सन्मान्य सदस्य श्री सुभाष देशमुख. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण आहे. उजनी धरणातून भीमा नदीला जवळपास 4000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. आणि ह्या भीमा नदीवरती कर्नाटकनी आणि महाराष्ट्राने काही बंधारे बांधलेले आहेत. आणि कर्नाटकचे जे बंधारे आहेत आणि महाराष्ट्राचे जे बंधारे आहेत, दोन्हीकडे एका बाजूला कर्नाटक आहे, एका बाजूला महाराष्ट्र आहे. आणि मग त्या बंधाऱ्यातले कर्नाटक बंधाऱ्यातल्या मधल्या नदी वीज चालू आहे. कर्नाटकची वीज पूर्ण चालू आहे, महाराष्ट्रातली वीज मात्र बंद आहे. आणि आत्ता अडचण झाली, गेल्या एप्रिलपासून मी मांडतोय, मागच्या आठवड्यात सुद्धा हा विषय मांडला होता. कर्नाटकच्या बंधाऱ्यात म्हणजे पूर्ण नदीला वीज पुरवठा महाराष्ट्रातला खंडित आहे, फक्त 2च तास चालू आहे. कर्नाटकचा मात्र पूर्ण वेळ चालू आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जे बंधारे, महाराष्ट्र सरकारने जे बंधारे बांधले त्या बंधाऱ्यातलं पाणी संपत आलं आता जवळपास, कारण ते उपसा कर्नाटक चालू आहे. आणि आता कर्नाटकमध्ये जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यात पाणी शिल्लक आहेत काय, पण त्या बंधाऱ्यातलं पाणी कर्नाटक सरकार खाली सोडायला तयार नाही. आणि त्याच्यामुळं ह्या बंधाऱ्यावरती असलेला पाणी पुरवठा, मंद्रुपसारखं गाव मोठं आहे, त्या ठिकाणी पाणी पुरवठा अनेक गावं आहेत, अशी पाणी पुरवठ्याची सुद्धा गैरसोय झालेली आहे. त्याच्यामुळे मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे, दक्षिण तालुक्यातील जवळपास लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर, चिंचपूर या गावातली पिके जळून चाललेली आहेत. माझी परत सरकारला विनंती आहे की कर्नाटकनं जसं चालू ठेवलेलं आहे तसंच चालू ठेवा. कर्नाटकचा वीज पुरवठा चालू आहे, तो जर आमच्याकडे चालू राहिला तर पिकत, कारण आत्तासुद्धा पाऊस अजूनही कमी पडलेला आहे, आमच्याकडे पाऊसच नाही आणि म्हणून पिकं जळत आहेत. तर माझी आपल्यातर्फे शासनाला विनंती आहे, उजनी धरणातले जे पाणी आहे त्याचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक वर्षी हा विषय येतोय. प्रत्येक वर्षी कर्नाटक लाईट बंद करत नाही, महाराष्ट्र मात्र सर्वांना न्याय मिळावा, कर्नाटकच्या बी शेतकऱ्याला न्याय मिळावा वागतं, पण कर्नाटकची दुजाभावची वागणूक आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने कर्नाटक, पाणी कुणाचं आहे, पाणी उजनीचं आहे, पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, पण मला असं वाटतं की कर्नाटक जसं पाणी वापरतं आहे तेच भूमिका महाराष्ट्र सरकारची पण असली पाहिजे. आणि महाराष्ट्र जर बंद केलं असेल, 2 तास लाईट चालू असेल, तर कर्नाटकने सुद्धा 2 तास चालू ठेवली पाहिजे. पाणी सर्वांना मिळालं पाहिजे. आता अन्याय फक्त दक्षिण तालुक्यातील ह्या 8 गावावरती होतोय. आपल्यामार्फत माझी शासनाला विनंती आहे, जो खंडित वीज पुरवठा 2 तास केलेला आहे तो पूर्ववत करावा आणि माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला न्याय द्यावा, ही एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद अध्यक्ष.